प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण अनुवादाचा 28वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन आपण वाचणार आहोत. तुझे येणे जाणे धन्य होईल. जिवंत परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की तुमचं आणि माझं जाणं आणि येणं हा परमेश्वर धन्य करणारा परमेश्वर आहे. परंतु या गोष्टीकडे आपलं लक्ष देणं फार गरजेचं आहे की आपण आपला पाऊल कोणत्या गोष्टीमध्ये टाकत आहोत, आपण कुठल्या गोष्टीमध्ये जात आहोत, याकडे तुम्हाला आणि मला बारीकाने लक्ष देणं फार गरजेचं आहे. कारण परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगत आहे की तुमचं आणि माझं जाणं येणं हा परमेश्वर धन्य करणारा परमेश्वर आहे. आज तुम्ही नेहमी योग्य पाऊल टाकूया, योग्य ठिकाणी जाऊया, जेणेकरून पवित्र शास्त्रामध्ये लिखित केल्याप्रमाणे तुमचं आणि माझं जीवन हे आशीर्वाद होणार आहे. आपलं जाणं आणि येणं त्या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर धन्य करणारा परमेश्वर आहे. आणि आज आपण आपल्या जीवनामध्ये योग्य गोष्टीमध्ये जाऊया, योग्य स्थितीमध्ये जाऊया, योग्य पाऊल टाकूया, जेणेकरून आपलं जीवन आशीर्वाद होणार आहे आणि आपल्या जीवनाद्वारे त्या जिवंत परमेश्वराचा गौरव होणार आहे. प्रार्थना करूया. आमच्या जिवंत परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, योग्य पाऊल टाकणारा समज तू आम्हाला दे, जेणेकरून प्रभू तुझं वचन सांगतं की तुझे जाणे व येणे हे धन्य होईल, कारण तू धन्य करणारा परमेश्वर तू आहे. याबद्दल उपकार मानतो. योग्य पाऊल टाकण्यासाठी मदत कर, योग्य ठिकाणी जाण्यासाठी मदत कर, जेणेकरून आमच्या जीवनाद्वारे तुझा आणि तुझं गौरव होणार आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. देवबाप करो तुम्हा सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.